आपण निघालो आहोत थेऊरला. असं मानलं जातं की हे मुघलांनी बाकीचे सगळे मंदिरं तोडले होते. त्यावेळेस हे जे मंदिर होतं हे बाहेरून दिसायला मंदिरासारखं वाटत नव्हतं, पण जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता आणि शॉक होता की एवढं. हॅलो, मी सुप्रिया. आज पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हॅलो, चला नवीन ट्रिप सुरू झालेली आहे. आवडेल तिकडे प्रवास. आणि आपण आज निघालेलो आहे थेऊरच्या गणपती बाप्पाला आपली नवीन गाडी दाखवायला आणि गाडीसाठी देवबाप्पाचे आशीर्वाद घ्यायला. तर आपण 2 ठिकाण आज करणार आहे. पहिला आहे थेऊरचा गणपती बाप्पा आणि आपला लाडका दगडूशेठ गणपती बाप्पा. चला. आता आपण इथे शनिवार वाड्याच्या जवळ आलो आहोत. शनिवार वाड्याच्या बाहेरनं चाललोय आता आपण. मंदिर आलंय समोर आता, पण गर्दी तर आहेच. गाडी कुठे लावायला जमणारच नाही, बाहेरनंच दर्शन घ्यायला लागणार आहे आता. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. आरती चालू आहे मंदिरात आता, पण थांबायला नाही जमणार. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. नंदी महाराज आलेले आहेत तिथं. शिंगावलं थोडं मोठं आहे. आता आपण दगडूशेठ गणपती बाप्पाच्या समोर आलो. आरती सुरू होती, पण गाडी लावायला जागा नसल्यामुळे आम्ही बाहेरनंच दर्शन घेऊन आलोय समोर. आता पुढच्या प्रवासाला निघालोय. जाऊया थेऊरच्या मंदिरामध्ये. तर आज जाणारच आहे आपण. थेऊरचं जे मंदिर आहे गणपती बाप्पाचं, ते मी मॅपवरती बघितलं की काहीतरी मे महिन्यापासून ते आत्ता 10 जूनपर्यंत का 9 जूनपर्यंत काहीतरी बंद दाखवत होते. काहीतरी आतमधलं बांधकाम काहीतरी चालू आहे, त्यामुळे ते बंद होतं. आता मला वाटतं सुरू तर झालेलं असेल, कारण की रिसेंटली तर कुणी त्याच्यावर रिव्ह्यू वगैरे काही टाकलेलं नाही मॅपवरती. तर वाटतं त्यांनी तारीख दिलेली 9 जूनला की 10 जूनला सुरू होणार आहे. तर मग बघूया, जाऊन असेल सुरू शक्यतो. आमचं खूप दिवसाची इच्छा होती की अष्टविनायक मधला ॲटलिस्ट एक तरी गणपती बाप्पा करावा, पण ते कॅबने आणि बाईकने जाणं एवढं सोपं नाही आहे. म्हणजे खूप ऊन पण असतं आणि अंतर पण जास्त आहे. तर मग गाडी आहे, तर म्हणलं आपण ॲटलिस्ट एक तरी अष्टविनायक मधल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आज. तर मग दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन झालं आणि खूप छान एकदम मस्त आरती चालू होती आणि देवबाप्पाचं दर्शन पण झालं. आणि मेन म्हणजे कधी कधी आपण ट्रॅफिकला कंटाळतो, पण जेव्हा तुम्ही गणपती बाप्पाच्या समोर येता, इथं दगडूशेठ गणपती बाप्पाच्या समोर, तेव्हा वाटतं की ट्रॅफिक असावं जेणेकरून तुम्हाला जास्त वेळ दर्शन घेता येईल. तर खूप छान दर्शन झालं. ट्रॅफिक पण होतं आणि मी मुद्दाम बसच्या मागं गाडी ठेवत होतो जेणेकरून बस सावकाश सावकाश जात राहील आणि आपलं दर्शन होईल. तर मग दर्शन झालं आणि आता आपण चाललोय पुढं थेऊरला. कशी काळ्या मसाल्याची ना चव कशी? आता आम्ही आलो इथे थेऊरमध्ये. इकडनं दाखवतं प्रवेशद्वार, पण इकडनं रस्ता दाखवतं मंदिराचा. आले आता गर्दी की काय माहित नाही, बघूया. हॅलो, थेऊरमध्ये पोहोचलो आता आपण आणि मंदिराकडे जातोय आता. म्हणजे गावामध्ये पोहोचलोय, मंदिराकडे जातोय. पार्किंगला जागा बघूया आणि मग जाऊया दर्शनासाठी. आता आपण इथे मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर बसलोय. दर्शन एकदम मस्त झालं आणि गर्दी तर काही नव्हती. 5 मिनिटात दर्शन होऊन गेलं आपलं. आणि हे जे मंदिर आहे, इथल्या गणपती बाप्पाचं नाव चिंतामणी आहे. म्हणजे भक्तांच्या चिंता दूर करणारा आणि मनोकामना पूर्ण करणारा असा हा बाप्पा असल्यामुळे याचं नाव चिंतामणी आहे. आणि अष्टविनायकापैकी 5व्या स्थानावर या देवबाप्पाची 5व्या स्थानावर क्रमांक आहे ह्याचा. म्हणजे जेव्हा आपण अष्टविनायक यात्रा करतो तेव्हाच्या वेळेस. आणि अष्टविनायकापैकी एक मंदिर आहे इथे. आणि पुण्यापासनं काहीतरी 25-1 किलोमीटर अंतरावर आहे, मेन पुण्याच्या सिटीपासनं जवळच आहे. आणि छान झालं दर्शन. तर आम्ही आता खूप छान दर्शन गणपती बाप्पाचं घेतलं आणि
मंदिरामध्ये सकाळी सकाळी लवकर आल्यामुळं बिलकुलच गर्दी नव्हती आणि 5-10 मिनटात आमचं दर्शन होऊन गेलं. मंदिराचे जे रिनोव्हेशन केलं आहे ते खूप छान केलं आहे आता आणि आय थिंक थोडं काम अजून पण चालू आहे. आणि मंदिराचा आतला गाभारा मी आय थिंक लहानपणी जेव्हा सहल होती तेव्हा आलो होतो, त्यानंतर आत्ता आलो आहे, ते आठवत नव्हतं. पण गाभारा पूर्ण लाकडी आहे आणि त्या गाभाऱ्यामध्ये पण पूर्ण लाकडी गाभाऱ्याचं काम आणि जे आत्ता जे ह्याच्या आधीचा जीर्णोद्धार जो केलेला होता तो माधवराव पेशवे यांनी केलेला होता, हे आत्ता मला समजलं. आणि मंदिर खूप छान आहे. देवाची मूर्ती एवढी प्रसन्न वाटली बघून की काय बोलायचं काम नाही. मस्त एकदम दर्शन खूप छान झालं आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघतोय. आत्ता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. पुढचं मंदिर एक करायचं आहे, दर्शन घ्यायला जायचंय, बुलेश्वर मंदिर. पहिल्यांदा कधी गेलो नाही, आता हे फर्स्ट टाइमच चाललो आम्ही. हे मंदिर माझ्या एका मित्राने मला सांगितलं होतं की नक्की जा आणि बघून ये. असं हे मडपंथी मंदिर आहे असं मी फोटोमध्ये बघितलं गुगल मॅपच्या. मंदिराचा इतिहास पण खूप छान आहे की म्हणजे जेव्हा मुघलांनी बाकीचे सगळे मंदिरं तोडले होते त्यावेळेस हे जे मंदिर होतं हे बाहेरून दिसायला मंदिरासारखं वाटत नव्हतं, त्यामुळे हे मंदिर वाचलं असं म्हणतात. तर आता आम्ही जाऊन ते बघेन आणि आय थिंक हे मंदिर असं जास्त लोकांना माहिती पण नाही आहे असं मी ऐकलं आहे. तर मग तिथं गेल्यावरच कळलं की आता तिथं गर्दी असेल तर समजून जाऊ की आपण माहिती बऱ्याच जणांना. पण आम्ही तर पहिल्यांदा चाललो आहे तर एक्सायटेड आहे. चला भेटूया आपण मंदिरात गेल्यावर. आलो आपण इथे बुलेश्वर मंदिरच्या जवळ. इथनं समोर ते दिसतंय मंदिर जरासं. आम्ही आत्ताच मंदिरात आतमध्ये जाऊन आलो. मंदिर इतकं सुंदर आहे आणि सुंदर कोरीव काम केलेलं आहे आणि असं मानलं जातं की हे 13व्या शतकातलं मंदिर आहे. यादवकालीन बांधकाम आहे त्याचं आणि पूर्ण सगळ्या बाजूंनी कोरीव काम केलेलं आहे. देवदेवतांचे, प्राण्यांचे वगैरे सगळं कोरीव त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. हे मंदिर बाहेरून असं किल्ल्यासारखं दिसतं, पण जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता आणि गाभाऱ्यामध्ये जे पिलर बघता तुम्ही सगळे आणि कोरीव काम बघता तेव्हा खूप तुम्ही म्हणजे शॉक होता की एवढं छान मंदिर असू शकतं. खूप छान मंदिर आहे आणि योगायोगाने आम्ही मंदिरात गेल्यानंतर बाहेर आलो आणि इथं आम्हाला एका ठिकाणी महाप्रसाद पण मिळाला. मग आम्ही तिथं महाप्रसाद खाल्ला आणि म्हणजे आमचे देवाला येण्याची जी पूर्ण इच्छा होती आणि पेटपूजा होती सगळं पूर्ण झालं. तर तुम्ही पण नक्की या मंदिरात या, खूप छान मंदिर आहे. सगळं आता देवदर्शन वगैरे करून आपण चाललो घरी. तर चला, हा ब्लॉग इथंच एंड करते मी. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.